सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना, तुमच्या चॅनलला, तुमच्या सगळ्या लोकांना माझ्याकडून पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय राजसाहेबांचा जो आज विचार आम्ही ऐकला, साहेबांनी जे विचार आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडे मांडले, आज 2006 ची 19 तारीख होती आणि आज 2026 ची आज 19 तारीख आहे. योगायोग होता, हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आणि या दुग्ध शर्करा योगामध्ये मला एकच म्हणणं आहे की साहेब स्वतः एक वेगळे विचारवंत आहेत. अख्खा महाराष्ट्र साहेबांची वाट बघतायत, सन्माननीय राजसाहेबांची वाट बघतायत, सन्माननीय अमितजींची वाट बघतायत, महाराष्ट्र निर्माण सेनेची वाट बघतायत. ठीक आहे, इलेक्शन्स येतात, इलेक्शन जातात, सगळं होतं, पण विचारवंत जर अख्ख्या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, अमितजी ठाकरे आहेत. मला असं वाटतं की आज जे साहेबांनी खुल्या दिलाने सगळ्यांसमोर चर्चा मांडली, एके ठिकाणी त्यांनी ब्लूप्रिंट मांडली होती काही वर्षांपूर्वी, काही पत्रकारांनी त्यांना थोडंसं क्रिटिसाइज केलं होतं. पण आमचे साहेब आहेत ना, राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब यांनी आज सर्व पत्रकारांना व्यवस्थितरित्या त्यांचं मटेरियल त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे असं मला वाटतं. इसके अलावा आज उन्होंने क्या क्या और जिक्र किया कि जो नववर्ष में लोगों को शुभेच्छा दी, तो क्या कुछ उन्होंने नई चीजें बताई जो आप लोग आगे अपने कार्यकर्ताओं के माध्यम से, अपने माध्यम से लोगों तक पहुंचाएंगे और करेंगे? बघा, असं आहे की आज निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि त्या हिशोबाने जर महानगरपालिकेची आता जी सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे आता आमचे 6 शिलेदार आहेत, त्यात आमचा यशवंत किल्लेदार आहेत, बाकी सगळ्या आमच्या माता भगिनी आहेतच. बघा, काय कोण कशी बाजू मांडेल हा विषय नंतर आहे, पण मला असं म्हणायचं आहे की देशामध्ये म्हणजे केंद्रामध्ये ज्यांना बसायचं होतं ते बसलेले आहेत, विधान भवनात ज्यांना जिथे बसायचंय ते बसलेले आहेत, महानगरपालिकेमध्ये ज्यांना बसायचं होतं तेही बसले. आज महानगरपालिकेमध्ये इतक्या वर्षाचा महापौर बदली झाला, आज आमच्या या तावडेताई, रितू तावडेताई आज या आमच्या महापौर झाल्या आहेत भाजपच्या. पण मला असं म्हणायचंय, रितू तावडे मॅडमचं एक स्टेटमेंट मला या ठिकाणी थोडंसं खोडायचंय. आणि त्यांनी सुरुवातीच्या दिवसामध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं की मैं फेरीवालों को, बांग्लादेशी फेरीवालों को बाहर का रस्ता दिखाऊंगी, असं त्या बोलल्या होत्या. तर मला मी रस्त्यावरचा मुलगा, एक महाराष्ट्र सैनिक आहे, मी रितुताई तावडेंना थोडंसं माफी मागतो आधी तुमची आणि बोलतो, रॉयल्टी घेऊन बोलतो तुमची, की तुमची काम करण्याची चांगली सरणी आहे, आचारसरणी चांगली आहे, तुम्ही कामसू आहात. पण तुम्ही यावेळेला असं बोलायला पाहिजे होतं, तुम्ही केंद्रात होतात, तुम्ही विधान भवनात होतात, तुम्ही महानगरपालिकेत आहात, तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे. तुम्ही काय म्हणालात, मी बाहेरचा रस्ता दाखवते, कुठे? मुंबईच्या. बरोबर, ठीक आहे, मुंबईच्या. मग कुठे ठेवणार? ठाण्यामध्ये ठेवणार, पालघरमध्ये ठेवणार, कुठे तुम्ही अजून कुठल्या जिल्ह्यांमध्ये ठेवणार महाराष्ट्राच्या? हा, सांगा ना ताई. मग तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, तिन्ही ठिकाणी तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात आहात, विधान भवनात आहात, महानगरपालिकेत आहात. तुमचं स्टेटमेंट आम्हाला अपेक्षित होतं. काय काय स्टेटमेंट अपेक्षित होतं? की मी या मुंबईची प्रथम नागरिक, प्रथम महापौर, या महिला महापौर आहात तुम्ही, मी या सर्वांना, या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मी आत्ताच्या आत्ता देशाच्या बाहेर काढेन. बोला जय भवानी, जय शिवाजी. इसके अलावा और क्या कुछ राजभर साहब ने जिक्र किया जो कि जिस तरह से जो लोग उनके साथ जुड़े हुए हैं और भी ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़ेंगे और मजबूती के साथ खड़े रहेंगे, कंधे से कंधा मिला के जो उनकी सोच है उसको आगे ले जाएंगे, लोगों तक पहुंचाएंगे और काम करेंगे? देखिए, सन्माननीय राज साहब, ये हमारे महाराष्ट्र के गांव खेड़े में से, हमारे तालुकाओं में से, हमारे जिलों में से, आमच्या जिल्ह्यांमधून आमच्या पूर्ण महाराष्ट्रावर, आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांवर घराघरात आहेत. हिंदुत्ववादी विचारवंत आहेत ते. बाळासाहेब, आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारवंत होते. आज उद्धव साहेब, राजसाहेब हिंदुत्ववादी विचारवंत आहेत. आणि हिंदुत्व धर्मासाठी जर काही बोलायचं झालं तर आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबांशिवाय कुठलाही पर्याय मला दिसत नाही. मी रस्त्यावरचा साहेबांचा दगड आहे, पाती आहे, पण मी रस्त्यावरचा आहे, पण राजसाहेबांचा 20 वर्ष निष्ठावंत आहे. पक्ष स्थापनेपासून मी आणि माझी पत्नी म्हणजे काळे दाम्पत्य हे तसंच पार्ल्यामध्ये उभं आहे. पदाची अपेक्षा नाही, पद येतील, पद जातील, त्याबद्दल काही मत नाही, पण सन्माननीय राजसाहेबांसाठी जर जीव ओवाळून टाकायची वेळ आली आणि विले पार्ल्यामधून हा साहेबांचा दगड पहिला पुढे येईल. माझं नाव समीर काळे. क्या कुछ लोगों को आश्वासन देंगे, क्या कुछ वादा करेंगे कि आपके विधानसभा से जहाँ से आप आते हैं लोगों के लिए क्या कुछ इस बार नया करने की कोशिश करेंगे? क्योंकि भले नगर सेवक हो या महापौर हो, बीजेपी का है वहाँ पे, लेकिन आपकी भी वहाँ पे रोल है, आपका भी एक जो काम नहीं होगा आप करवा के लेंगे कहीं ना कहीं, तो क्या कुछ आश्वासन देंगे आपकी जनता को?
देखिए आपका सवाल, तुमचा प्रश्न फार सुंदर आहे. आणि एखाद्या विधानसभेचं नेतृत्व ज्या वेळेला करायला मिळतं तर माझ्या घरामध्ये साहेबांनी जी एक मोठी पोस्ट, मोठी जबाबदारी महिलांची दिलेली आहे, तर नक्कीच आमच्या काळे दाम्पत्याची ती महिलांची जबाबदारी आम्ही नेहमीच उचलत आलेलो आहे. बघा, राजकारणाचा भाग जो असेल तो असेल, मला त्याच्याशी काही बोलायचं नाही, मला राजकारण करायचे नाही, कारण का मी 100% समाजकारण करतो. आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या लेकीबाई सुरक्षित नाही, माझ्या पार्ल्यात तर जरा पण नाही. 28 नाबालिक मुलींचे बलात्कार जेव्हा माझ्या पार्ल्यात माझ्या रेकॉर्डवर आले, तिथपासून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला, कारण काही गोष्टी होत्या, तो नंतर आपण भाग बोलूच. पण मला असं म्हणायचंय की 28 नाबालिक बलात्कारानंतर, नाबालिक मुलींच्या विषयानंतर माझ्या विभागामध्ये एका मुलीचा, 14 वर्ष मुलीचा जर बलात्कार आणि मर्डर जो होत असेल तर तिथं माझ्या पदाला काहीही अर्थ नाही. मला तिच्यासाठी करायचं होतं, त्या मुलींसाठी काही करायचं होतं, त्या पालकांसाठी करायचं होतं, तर मी ते केलेलं आहे आणि पुढेही करत राहणार. बघा, राजसाहेबांचे विचार सगळ्या महाराष्ट्राने आज जग जाहीर ऐकलेलेच आहेत, याची डोळ्या तुम्हीही बघितलेलं आहे. पण मला असं म्हणायचंय की या ठिकाणी साहेबांनी ब्लूप्रिंट तेव्हाही दाखवली होती आणि आज साहेबांनी विशेष कार्यक्रम नोंदीत केलेला आहे, तो आम्हा महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी दिलेला आहे. आणि हा कार्यक्रम कसा पुढे घेऊन जायचा, कसं घराघरात जायचं, कसं लोकांपर्यंत पोहोचायचं, मला गावाखेड्यात जायला जास्त आवडेल. इथं मोठे मोठे नेते आहेत, पण जिथे वाळवंट आहे, ज्या ठिकाणी वाळवंट आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचा झेंडा लागू शकत नाहीये, अशा ठिकाणची जबाबदारी सन्माननीय साहेबांनी, राजसाहेबांनी आणि अमितजींनी मला दिलीत, तर मी माझं आयुष्य वेचून काढीन आणि घराघरापर्यंत राजसाहेबांनी आणि अमितजींना मी घेऊन जाईन, महाराष्ट्र निर्माण सेनेला घेऊन जाईन. मराठीत बोला, सांगा ना, हिंदीत वार्ता करतात, मराठीत बोला सांगा. मी मराठीत बोलतोय ना, त्यांचं ठीक आहे, थांब जरा 2 मिनिटं. मी मराठीत बोलतोय ना, मला पाणी ना जरा, पाणी कोणाला. गुढीपाडवा आहे ना. बघा, तुमच्या चॅनलला तर तुम्ही मला प्रश्न विचारतात, हिंदीत बोलताय, मी मराठीत उत्तरं देतोय, कारण का आम्ही मराठीवादी किंवा हिंदी थोडंसं आम्ही कमी बोलू. तुमचा प्रश्न मला समजतोय हिंदीतला, आणि मी असा वक्ता आहे की मला 7 भाषा येतात, मी गुजराती पण बोलू शकतो. चला, विषय असा आहे की आज संदेश काय द्यायचा आहे तो साहेबांनी संदेश दिलेला आहेच, सन्मान्य राजसाहेब बोललेलेच आहेत. संदेश देणारे ते, आदेश देणारे ते, आणि त्या आदेशाचं आणि संदेशाचं पालन करणारे आम्ही महाराष्ट्र सैनिक, रस्त्यावरचे आम्ही महाराज मावळे साहेबांचे, कोणाचे, छत्रपतींचे आणि राजसाहेबांचे. तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जो आज संदेश वगैरे जो काही प्रकार आहे, ठीक आहे, प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्याचा विभाग जर हे केला, थोडासा सांभाळला, प्रत्येक शाखाध्यक्षांनी, सगळ्या विभागाध्यक्षांनी सांभाळला, तर मला असं वाटतं की आज 6 नगरसेवक आहेत, उद्या 6चे 60 नगरसेवक करायची वेळ आहे. आणि माझी ती मानसिकता आहे, कारण का हिंदुत्ववादी मी भाषण करतो, मला बांगलादेशी रोहिंगे चालतच नाहीत. आणि सन्माननीय महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेबांचे, अमितजींचे विचार मला घराघरात पाठवायचे आहेत, मला पोहोचवायचे आहेत. आज आम्ही 6 आहोत, पण याचा अर्थ आम्ही संपलेलो नाही. आज आम्ही 6 आहोत याचा अर्थ अजून आम्ही संपलेलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2031ला जे काही इलेक्शन होईल महानगरपालिकेचं, तिथं आम्ही तावून सुलकून आम्ही एकदम पूर्ण तयारीनिशी उतरू, किंबहुना विलेपार्ले तयारीनिशी उतरेल, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज प्रत्येक समाज, फक्त असं नाहीये की आज प्रत्येक समाजामध्ये, आज भारतीय संविधानानुसार बोलायचं झालं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते की हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई. मग हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई म्हटल्यानंतर हिंदू आम्ही आहोतच, हिंदू, त्याबद्दल वाद नाही. सिख आमचे मित्र आहेतच, इसाई आहेतच आमचे मित्र, आणि मुस्लिम जे भारतीय मुस्लिम आहेत ते सुद्धा आमचे मित्र आहेत. आता एक मुद्दा कालचाच झालाय, अंधेरी कोंडविटाला एक 200 वर्षापूर्वीचा क्रॉस होता, आणि तो 200 वर्षापूर्वीचा क्रॉस एका युपीवाल्या माणसानं तो क्रॉस त्याच्या आतमध्ये कव्हर्ड केला, म्हणजे आता इसाई धर्म, ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या. आज नुसता अंधेरी कोंडविटाचा ख्रिश्चन नाही, तर माहीम चर्च, माहीम नंतर बांद्रे चर्च, बांद्रे नंतर जुहू चर्च, जुहू नंतर आज सगळा जो उपनगरातला चर्च आहे, त्या चर्चच्या फादरनी मला आज शाबासकी दिलेली आहे. आणि त्यांच्यासाठी जी बाजू मी मांडून धरली, माझी संस्था आई तुळजाई सेवाभावी संस्था, माझी दुसरी एक संस्था वॉचडॉग फाउंडेशन, म्हणजे निकोलस अल्मेडा, हे माझे मार्गदर्शक आहेत. आज ते ख्रिस्ती आहेत, पण छत्रपतींबद्दल त्यांचं काम उल्लेखनीय आहे. आणि छत्रपती हे कोणाचं नाही, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. बरेच विषय आहेत, बरंच बोलायचं आहे, तुमची वेळ थोडी आहे, माझी वेळ थोडी आहे. पण आज ख्रिस्ती बांधवांना जो न्याय 3-4 महिने मिळत नव्हता, तो माझ्या आतमध्ये लक्ष घातल्यानंतर निकोलस अल्मेडा यांनी, मी आणि माझे, मी त्यांना लाडाने डॅडी म्हणतो, डॅडी आणि मी लक्ष घातल्यानंतर तो पुढच्या उद्याच्या दिवसात तो विषय संपणार आहे.
मला वॉर्ड अधिकारी जे आहेत ना, नितीन शुक्ला साहेब, आमच्या के साऊथचे ते आमचे सहाय्यक पालिका आयुक्त आहेत, त्यांनी तसं प्रॉमिस केलंय. बरेच विचारवंत आहेत ते पण, आणि बराच विचारवंत मी पण आहे. आई तुळजाई सेवाभावी संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. संस्थेच्या माध्यमातून बरंच काम करतोय, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पण मी विसरलेलो नाहीये. सन्माननीय राजसाहेबांना मी कधीच विसरू शकत नाही, आणि सन्माननीय अमितजी, शर्मिला वहिनी, अखंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे नेते, या सगळ्यांना मी विसरू शकत नाही. हा, मी आज सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळीकडे फेसबुकला आहे, इन्स्टाला आहे, पण त्याच्या मागची कहाणी मित्रांनो वेगळी आहे. ती वेगळी कहाणी तुमच्याकडे नंतर कधीतरी बोलीन. बस एवढंच मला बोलायचंय. तुम्हा सर्वांना परत एकदा या आपल्या हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या तमाम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना, नेत्यांना, राजसाहेबांना, शर्मिला वहिनींना आणि अमितजींना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आम्ही 6 आहोत म्हणून ठीक आहे. आम्ही पार्ल्यातून एकही सीट जिंकून नाही आणू शकलो. सन्माननीय संदीप दळवी साहेब, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, त्यांच्या सौभाग्यवती रुपाली संदीप दळवी, कुठेतरी मागे पडलो, कमी पडलो, तो भाग नंतरचा. आम्ही आपापसामध्ये मतभेद आहेत, पण मनभेद नाहीये. राजसाहेब, आज काळे दाम्पत्य अखंड तुमच्या सोबत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. राजसाहेब, जय भवानी. थैंक यू.